घटना हे दामिनी मार्शलची पुणे विद्या संस्कृती आणि आधुनिकतेसाठी प्रसिद्ध असलेले शहर. या शहरात हजारो विद्यार्थी रोज मोठ्या स्वप्नांसाठी धडपड करत असतात. पण ह्या गजबजलेल्या शहरात 18 ऑगस्ट 2025 रोजी एक अशी घटना घडली की ज्याने अनेक पालक, शिक्षक आणि समाजाला विचार करायला भाग पाडलं. घटनेचा केंद्रबिंदू होती एक 10वीची टॉपर विद्यार्थिनी. अभ्यासात हुशार, स्वप्नांनी भरलेली, पण घरगुती संघर्षामुळे मानसिकदृष्ट्या कोसळलेली. तिच्या आई वडिलांचा घटस्फोट होणार, सतत भांडण सुरू आणि त्या तणावाचा परिणाम थेट तिच्या आयुष्यावर. सकाळचे 10 वाजलेले. दामिनी मार्शल पथकात काम करणाऱ्या शिपाई सोनाली हिंगे यांचा मोबाईल वाजतो. त्यांच्या दैनंदिन कामकाजात असे नवीन फोन येत होते, पण आजचा फोन वेगळा होता. फोनच्या दुसऱ्या टोकाला एका मुलीचा आवाज, थरथरणारा आणि रडका. "दीदी, मला तुमची मदत हवी आहे. मी घर सोडून चालले. मला कुठे जायचं आहे हेच ठरत नाहीये, पण मला घरी राहायचं नाही." हिंगेंच्या डोळ्यासमोर काळोख दाटतो. हा कुठलाही साधा प्रकार नव्हता. ही मुलगी फक्त विद्यार्थिनी नव्हती, ती एक टॉपर होती. तिचं भविष्य उज्ज्वल होतं, पण आई वडिलांच्या वैवाहिक कलहामुळे तिचं आयुष्य संपण्याच्या उंबरठ्यावर आलं होतं. हिंगेंनी त्वरित तिला बोलत ठेवलं, लोकेशन काढलं. ती मुलगी बस स्टँडच्या जवळ भटकत होती, हातात शाळेची बॅग, डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर निराशा. हिंगेंनी धावतच तिला शोधलं. त्या तिच्या समोर उभ्या राहिल्या आणि शांत स्वरात म्हणाल्या, "बाळा, आधी शांत हो. आपण कुठेही जाणार नाही. तू माझ्यासोबत ये." मुलगी कोसळलेली. तिच्या डोळ्यातील वेदना शब्दात मावत नव्हती, पण ती म्हणाली, "आई बाबा रोज भांडतात, घटस्फोट घेणार आहेत. मी दोघांनाही खूप प्रेम करते, पण मी कोणाकडे जाऊ? मला एकटीला जगायचं नाही." हिंगेंनी तिला एका सुरक्षित ठिकाणी बसवलं. त्या तिच्या शेजारी बसल्या आणि अगदी आईसारख्या आवाजात म्हणाल्या, "बाळा, तुझं आयुष्य खूप मौल्यवान आहे. तू टॉपर आहेस. शाळेतले इतर सगळे तुझ्याकडे बघतात. जर तू हार मानलीस तर बाकी मुलांनाही चुकीचा संदेश जाईल." हळूहळू मुलगी ऐकू लागली. तिच्या डोळ्यातील आसवे थांबू लागली. यानंतर हिंगे थेट त्या मुलीच्या शाळेत पोहोचल्या. प्राचार्यांना संपूर्ण प्रकार सांगितला. प्राचार्यांनी देखील धाव घेतली. त्यांनी त्या मुलीला थोपटत सांगितले, "तू आमच्या शाळेचा अभिमान आहेस. तुझे गुण, तुझी मेहनत हे सगळं व्यर्थ जाऊ देऊ नकोस. आई बाबांचे भांडण हे त्यांचं प्रकरण आहे, पण तुझं आयुष्य तुझ्या हातात आहे." मुलगी प्राचार्यांच्या कुशीत कोसळली. हिंगेंनी आता पुढचं पाऊल उचललं. त्या मुलीच्या आईवडिलांना शाळेत बोलवलं. सुरुवातीला दोघे तणावाने चाले. दोघांच्या चेहऱ्यावर राग, कुटता, आरोपाचे भाव. पण जेव्हा त्यांनी त्यांच्या मुलीचा रडका चेहरा पाहिला, तेव्हा मात्र त्यांची मने हलवली. हिंगेंनी ठाम स्वरात सांगितलं, "तुमचं आयुष्य तुम्ही कसं जगायचं हा तुमचा निर्णय असू शकतो, पण तुमच्या भांडणामुळे हा कोवळा जीव संपला गेला असता तर तुम्हाला खरंच तुमची मुलं गमवायची आहे का?" पालकांनी एकमेकाकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप दाटून आला. ते म्हणाले, "आम्ही घटस्फोट मागे घेतो. आम्ही एकत्र राहू. फक्त आमचं मूल आनंदात राहो." मुलगी धावत त्यांच्या कुशीत शिरली. ती म्हणाली, "मला फक्त माझं घर तुटू नये इतकंच हवं होतं." पुण्यातील ही घटना आपल्याला शिकून जाते. कुटुंबातील वाद कितीही गंभीर असले तरी मुलांवर त्यांचा परिणाम किती घातक होतो. एक टॉपर मुलीचं आयुष्य संपलं असतं, पण वेगवेगळे हस्तक्षेप झाल्याने ते वाचलं. ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा.